आबा आपल्या गावचं एक लय भारी माणूस होता. आता त्यांच्या मागणं असं अचानक सरोजचं निघून जाणं हे आपल्या समध्यांसाठी अतिशय दुःखाची बातमी आहे. मी काय म्हणतो, सरोजचं शेवटचं सगळं विधी आणि श्राद्ध व्यवस्थित पार पडावं असं मला वाटतं. होय सरपंच, अगदी बरोबर बोलतायसा बघा. अहो, इधी करून जाळावं म्हटलं तर सरू हाताला बी नाही लागली. कमीत कमी तिचा दिवस तरी घालूया, त्याशिवाय तिच्या आत्म्याला शांती नाही लागायची. त्या सरूमुळं गावाची एवढी बदनामी झाली, ती काय कमी आहे होय? होय, आता ती गेली म्हणून आपण समजा इसरून जायचं की काय? अहो, ती सरू जाताना बी गावाला एवढा त्रास देऊन गेली. कशाला करायचं तिचं श्राद्ध आणि बेद्द? अगं, काय डोसकं बिस्कं फिरलंय काय तुमचं? ओ डोस की तर तुमची फिरायलीत. ओ पास करा. अहो काय चाललंय हे? काय माणसं आयचा का जनावर? सरू का की जिवंत असताना बी तिला सुखानं जगू दिलं नाही, आणि आता ती मेल्यावर बी तुम्ही तिला सोडणं झालंय वय. काय गरज नाही, तिच्यासाठी काय बी करायची गरज नाही. तिचं श्राद्ध घालणारी नाही घालणारी तुम्ही कोण आहेसा? जे काय करायचं ते कमळीच करल. निंगे, हे बघ शांत हो. अगं आम्ही कुठला बी वाईट हेतू डोक्यात ठेवून नाही बोललो. आणि ती कमळी काय करणार आहे? अगं एकटी पोरगी ती. अहो मग काय झालं? ती सरू काकीची पोरगी आहे. सरू काकी एवढा जीव तिला कोणीच लावला नाही. अगं हे समजा खरं हाय, पण रीतिरिवाज नावाची काय गोष्ट असते का नाही? आणि दिवस कार्य मुलगा करत असतोय, मुलगा नाही तर नवरा तरी. पण इथं तर सरोजचा ना नवरा ना मुलगा आहे. मग गावकऱ्यांनी समध मिळून कराया पाहिजे का नाही? नाही, काय बी गरज नाही. कमळी अजून जिवंत आहे, आणि सरू काकी मेली का नाही हे अजून तर कळलेले बी नाही. तवर तुम्ही तिथे दिवस कार्य करायला निघालाय वय. अहो जरा तरी लाज आहे का? आठवडी बाजार टिकून आलायचा. निंगे, आमचं ठरलंय. हे बघा गावकऱ्यांनो, आता दिवस घालवायचा म्हणजे खर्च तर येणारच. ती माझ्याकडून मदत. आता ज्याला ज्याला जी मदत करायची असेल त्यांनी या डब्यात टाका. हो, अहो थांबा की सरपंच. अहो तुम्ही कमळीला तरी विचारला असं काय? अगं आता तिला आणि काय विचारायचंय? तुम्ही टाका पैसे. नाही नाही, ही काय ऐकायची नाही. मला हे जाऊन आत्ताच्या आत्ता कुमेला सांगायलाच पाहिजे. साहेब, तुम्हाला ह्या पुढची प्रोसेस करायला बोलवलं आहे. या सगळ्या वस्तू आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी सापडल्यात. यातल्या काही डेड बॉडी जवळ होत्या आणि काही जंगलात. आता ह्या वस्तू आम्ही तुमच्या ताब्यात सोपवतोय. इथे सही करा. साहेब, एक विचारू काय? तुमचं आणि त्या बाईचं नातं काय होतं? रक्ताचं नातं नव्हतं. नाहीपेक्षा फार वेगळ्या नव्हत्या त्या माझ्यासाठी. जेवढा जीव त्यांनी कमळीवर लावलाय तेवढंच प्रेम, ती माया मलाही दिली आहे त्यांनी. साहेब थांबा. नदीत सापडलेल्या डेड बॉडीचा अंतिम संस्कार आम्ही सरकारी प्रोसिजर प्रमाणे केलंय. या असते तुम्ही घेऊन जा. फुलले होते कमळी हिणग्या पुढ्यात आल्या ओळखीच्या या
नाही ग. मला नाही बोलायचं तुझ्या संग. आबा गेलं आणि तू मी गेलीस. मी काय करायचंय? मी कसं राहायचं एकटीनं? कमळे ए बाळा, कमळे असं रडायचं नाही. हे बघ, तू अशी रडायला लागलीस ना का मला ना आबासनी अजिबात आवडत नाही. माझी कमळी कशी हाय, हिमतीनं लढणारी अशी हाय ना व माझी कमळी. मुळमुळ रडणारी हाय का? अजिबात नाही. किती बी संकट आली तर त्या संकटांना 2 हात करणारी हाय माझी कमळी. आबांनी असं शिकवलंय ना व. होय, मग रडणार नाही ना व. नाही रडणार. खरं तू मग कमळे अगं काय झालं? अशी इकडं तिकडं का बघायला लागलीस? काय झालं? कमळे अगं तिकडं गावातली लोक कुळ्यासारखं करायला लागल्यात. जी लोक काकीला नावं ठेवत होती आता तीच काकीचे दिवस घालायला निघाल्यात. काय? अगं वय, सगळे तिकडे जमल्यात आणि सरपंचांनी ठरवलंय काकीचे दिवस घालायचं आणि त्यासाठी सगळी पैसे जमा करायला लागल्यात. घे बाळा. आई अगं मी ठीक आहे आता. तू का करतेस हे सगळं? मी खाईन स्वतःच्या हातात. तू आता काहीही बोलू नकोस. आराम कर, शांत बस आणि मी सूप देते ते घे. आई, मी आता लहान मुलगा आहे का? मी खाऊ शकतो स्वतःच्या हाताने. मूल किती मोठं झालं तरी आईसाठी ते लहानच असतं, कळलं? हसतोस काय? आईची माया अशीच असते.